काय नशीब आहे ना तुझा राजवीर सराफ। जेव्हा जेव्हा मी तुला मारायचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा मरणाच्या दारातनं तू परत येतोस, पण आज नाही। आता यामिनीला कसलीच काळजी मामा 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 किती काळजी करणार आहेस माझी मम्मा। मम्मा बाबा नसले तरी आता मी आहे, तुझं राजवीर आहे आता मम्मा, काळजी कर, काळजी करू। यामिनी मॅडम, यामिनी मॅम, बरं झालं तुम्ही भेटलात। तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचंय। बोला ना। इथे नको, आपण बाहेर जाऊन बोलूया। पेशंटला जरा आराम करू दे। या। हो। या। डॉक्टर साहेब काय झालंय? राजवीर तो बरा आहे ना? बघा मॅडम, मला त्या संदर्भातच तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं। बोला ना। सॉरी अजब कहानी अबोल प्रीतीची अजब कहानी। कौन? हाँ? कौन आहात तुम्ही? कौन आहात तुम्ही? सर, मी राजवीर बेटा, तू आराम कर। तू ये माझ्यासोबत। मॅम मी सरांनाच भेटायला आले होते। अंधार होता ना तिथे रूम मध्ये, म्हणून त्यांनी ओळखलं नाही मला। मी पटकन जाऊन भेटून येते। मयुरी, झालं तुझं बोलून? तर मी काय सांगते ते शांतपणे ऐक, आधी तू शांत हो। काय झालं मॅम? मयुरी, ते डॉक्टर सांगत होते की डॉक्टर एकच मिनिट,
डॉक्टर साहेब, तुम्ही मला जे काही सांगितलं ना ते प्लीज यांना सांगा ना. या पेशंटच्या मिसेस. हे बघा मिसेस सराफ, पेशंटला यापुढे खूप जपावं लागेल, कारण या ऍक्सिडेंटमुळे त्यांच्या डोक्याला जो आघात झालाय त्याला पार्शल मेमरी लॉस झाला. काय काय बोलताय तुम्ही? हो, हे बघा, त्यांचे वडील गेल्यानंतर त्यांच्या मनावर काही फार मोठा आघात झाला होता का? त्याचा त्यांना काही त्रास झाला होता का? हो, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यामुळेच. का? त्याच्यामुळेच काय? त्यांच्या वडिलांचे विचार डोक्यात घोळत असताना त्यांचा हा ऍक्सिडेंट झाला. अनफॉर्च्युनेटली त्या आघातानं त्यांच्या मेंदूला त्या क्षणातच अडकवले. त्यामुळे पेशंटला मधल्या 2 वर्षातलं काहीच आठवत नाहीये. काय? पण डॉक्टर, मग राजवीर सर बरे कधी होतील? हे बघा मिसेस सराफ, आता ह्या क्षणी काहीच सांगता येणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करतोय, पण एकच सांगू शकतो, जर का त्यांना मधल्या काळातल्या आठवणी जर का आठवून द्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्या मेंदूवर ताण येऊ शकतो आणि त्यामुळे ब्रेन हॅमरेज सारखा धोका उद्भवू शकतो. त्यांच्या मेंदूला रिकव्हरीसाठी जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ द्या. तुम्ही स्वतःहून कुठलीच आठवण न करून दिलेली बरी. आम्ही आमच्या परीने मेडिकल एफर्ट्स घेतोय, पण आता बाकी सगळं देवाच्या हातात आहे आणि तुमच्याही. त्यांना त्रास होईल असं काहीच करू नका आणि मधल्या 2 वर्षातल्या घडामोडी जर का पुसल्या जातील तर बेटर असेल. ओके, थँक्यू. थँक्यू. मयुरी, सांभाळ. मयुरी, अजब कहानी, अजब कहानी. का माझी अशी परीक्षा बघतोयस? का माझ्या राजवीर सरांना माझ्यापासून दूर नेतोयस? तुझी सेवा करण्यामध्ये कुठे कमी पडलीये मी, सांग ना. काय एवढी मोठी शिक्षा देतोयस तुम्हाला? सगळं केलं ना तुझं? सांग. मयुरी, बाळा. आजी, शांत हो, शांत हो. आमची राजवीर सर. मयुरी, धीराने घे बाळा. देव कधीच आपलं वाईट करत नसतो आणि विधिलिखित जे आहे तेही होतच असतं. अगं, भोग तर देवाला सुद्धा चुकत नाही. मग आपण काय? आपण साधी माणसं. तो आपल्या पाठीशी आहे, हा विश्वास कायम ठेव. विश्वास? देव जे काही करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करतो, हा विश्वास ठेव. पण आजी,
आजी, आबांचा फोन आहे. बोल त्यांच्याशी. आलेच. हा आबा. हा मयू, आपल्या छोट्या बालकांची तब्येत कशी आहे बाळा आता? हा बरी आता. काय ग, कशी काय बोलतेस तू? हा? काय आवाजाला काय झालं तुझ्या? काय झालं ग? काही नाही आबा. काय गडबड आहे का? नाही आबा, तसं काहीच नाही. मयू, तू सगळ्या जगाला शेंडी लावू शकशील, या आबाला नाही शेंडी लावू शकणार. सांग काय झालं ते? माझी शपथ आहे तुला, काय झालं सांगू. आबा, राजवीर सरांना शुद्ध आली आहे, हा, पण ते मला ओळखत नाहीये. म्हणजे त्यांच्या वडिलांचे विचार डोक्यात घोळत असताना त्यांचा हा ऍक्सिडेंट झाला. अनफॉर्च्युनेटली त्या आघातानं त्यांच्या मेंदूला त्या क्षणातच अडकवलं. त्यामुळे पेशंटला मधल्या 2 वर्षातलं काहीच आठवत नाहीये. जर का त्यांना मधल्या काळातल्या आठवणी जर का आठवून द्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्या मेंदूवर ताण येऊ शकतो आणि त्यामुळे ब्रेन हॅमरेज सारखा धोका उद्भवू शकतो. आबा, मी नंतर बोलते तुमच्याशी. हा, बाय. आबा, काय झालं? काय म्हणाले मयू? आबा, छोट्या मालकांना काय आठवत नाही, त्याला स्मृती भ्रंश झालेला आहे. मयू, म्हैशी झालेलं लग्न, काहीच आठवत नाही. काय? मिस ब्युटी आपला बरोबर आता झाला, पण त्याला लास्ट 2 इयर्स काहीच आठवत नाहीये. काय? आपल्या मयुरी वहिनीला अजून किती सहन करावं लागणार आहे. गॅरी सर, तुम्ही शांत व्हा. गॅरी सर, तुम्ही शांत व्हा. कसं शांत होऊ? आपल्या प्रो सोबत आपली वहिनी नसणार आहे. गॅरी सर, हे बघा, सगळं काही ठीक होणार आहे. सगळं ठीक होणार. तुम्ही शांत राहा जरा. ठीक आहे, बाय बाय.
काय ठरवलेस तू मयुरी? ते बोलताना किंवा असं करतानाही मला जड जात. म्हणजे मी माझ्या मुलीसारख्या सुनेला आणि माझ्या मुलाला दूर करण्याचा प्रयत्न करते, दूर करते. बापरे अमिनी, काय करतेस तू? मयुरी, मला असं वाटलं होतं की राजवीर बरा होऊन घरी येईल ना, तर मी स्वतःहून जाऊन त्याच्या समोर हात जोडेन आणि माफी मागेन. बाबा मला माफ कर, मी चुकले. आणि मग तू मी आपण सगळे अगदी आनंदात गुणागोविंदात राहायला लागू. पण हे काय झालं ग मयुरी? राजवीर, ते डॉक्टर काय बोलले ते लक्षात आहे ना तुझ्या? तू होतीस ना तिथे? म्हणजे तुमच्या लग्नाबद्दल जर त्याला कळलं, राजवीरला, आणि परत त्याने आठवण्याचा प्रयत्न केला आणि त्रास झाला आणि त्याला ब्रेन हॅमरेज. मयुरी, मी तुझ्यासमोर भीक मागते. माझ्या मुलाच्या जीवाची, त्याच्या आयुष्याची भीक मागते. ऐक ना मयुरी, माझ्या राजवीर पासून तू लांब. मयुरी, मला माझा राजवीर, तू जर ऐकलंस ना, तर तुला हवं ते मी देईन. तुला हवं ते मी करीन. पण मी भीक मागते मयुरी, मी भीक मागते. मॅम प्लीज, तुम्ही असं काही नका बोलू. तुम्ही का बोलताय असं? तुम्हाला माझ्या समोर हात पसरायची गरज नाहीये. मॅम, आपले राजवीर सर लवकरात लवकर बरे होण्यासाठी मला जे काही करता येईल ना, मी सगळं करेन. सरांना त्रास होणार नाहीये याची काळजी घेईन मी नाही थांबणार इथे. जाईन माझ्या घरी. पण प्लीज तुम्ही असं बोलू नका मॅम. मला माहितीये या सगळ्यात तुमची काही चूक नाहीये. प्लीज तुम्ही असं नका बोलू, प्लीज. माफ कर. देवा, खरं तर राजवीर सर आज सुखरूप घरी येत आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. ना खरंच हीच मोठी गोष्ट आहे. मला आता ना काय करू आणि काय नको असं झालंय. कधी एकदा जाते आणि माझ्या राजवीर सरांना मी ओवाळते असं झालंय. पण देवा, मला खात्री आहे एक दिवस असं नक्की येईल तेव्हा राजवीर सर मला ओळखतील आणि मी हक्काने बायको म्हणून त्यांना ओवाळेन. मी आले. कुठे चाललीस तू बेटा? तुला माहिती आहे ना तू राजवीरच्या समोर नाही जाऊ शकत. मी काय करू? माझा नाईलाज आहे. मयुरी, तुझ्या लक्षात आहे ना डॉक्टर काय म्हणाले ते? नाही जाऊ शकत तू राजवीर समोर. सॉरी बेटा. बोल प्रीतीची अजब कहाणी,
अजब कहानी